नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, शासनातर्फे महा-डी-बी-टीच्या माध्यमातून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबवली जाते आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं आणि याच अनुदानाबाबत एक शासन निर्णय शासनाने काढलेला आहे। आता या शासन निर्णयामध्ये नेमकं कोणत्या शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं जाणार आहे, कोणत्या वर्षीसाठी दिलं जाणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन 2025-26 मध्ये राबविण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निधी वितरित करण्याबाबत असा शासन निर्णय 13 ऑगस्ट 2025 रोजी निर्गमित केलेला आहे। आता यामध्ये जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाही अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे। आता यामध्ये शासन निर्णय असा आहे की राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड या योजनेची सन 2025-26 मध्ये म्हणजे याच वर्षी अंमलबजावणी करण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचा 2,40,00,000 एवढा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि तो निधी वितरित सुद्धा करण्यात येत आहे। आता उक्त निधीतून सुरुवातीला 2023-24 आणि सन 2024-25 मधील प्रलंबित दायित्व म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 2023 आणि 24 मध्ये आणि 24-25 मध्ये जे काही त्यांचं फळबागेचं अनुदान रखडलेलं होतं ते अगोदर अनुदान मिळणार आणि तदनंतर उर्वरित निधी 2025-26 मधील अनुदानासाठी खर्च करण्यात यावा असं यामध्ये दिलेलं आहे। म्हणजे या अगोदर ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना अगोदर निधी मिळणार आहे असा हा शासन निर्णय आहे। मित्रांनो, तुम्हाला शासन निर्णय कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि सविस्तर वाचायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे। भेटूया मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।